आता बघा, आपण कोणता हा जो शाप दिला तो 3 तापांमध्ये येतो. कोणाला शाप देणे, कोणावर घाला घालणे, कोणावर प्रेत आत्मा सोडणे, मग जंतर-मंतर करणे, कोणावर काळी जादू करणे, हे 3 तापामध्ये येते. आणि या 3 तापांच्या दुःखाने सगळे यादवग्रस्त झाले आणि श्रीकृष्ण भगवान म्हणवले जायचे. श्रीकृष्णजी त्या तापातून मुक्त नाही करू शकले, त्यांचा नाश झाला शेवटी. तथापि उपाय पण सांगितला त्यांनी. आता अजून जितके त्यांचे पुजारी आहेत, रामकृष्ण ब्रह्मशंकर भगवानांचे जे संत आहेत, त्यांचे जे गुरु बनले आहेत, त्या पदांवर बसले आहेत, ते पण उपाय सांगतात. जर श्रीकृष्णजींच्या उपाय सांगण्याने जी साधना क्रिया त्यांनी सांगितली ती केल्याने काही लाभ नाही झाला, तर यांच्या या पुजाऱ्यांच्या सांगितलेल्या उपायांनी तुम्ही काय लाभ घेणार, यातून इतकाच निष्कर्ष निघतो. आता काय झाले, श्रीकृष्णजींनी सांगितले की बघा, चिंता नका करू. सोपासा उपाय आहे याचा की कशाने आपला नाश होईल. की जी कढई बांधली होती पोटावर, लोखंडाची कढई, आणि जे कपडे घातले होते ती उशी, कापूस लावून ठेवला होता, त्यांना तर जाळून टाका, कपड्यांना तर. राहिली गोष्ट कढईची. त्या कढईला प्रभास क्षेत्राला घेऊन जा, यमुनेच्या काठावर सगळे, आणि तुमची ड्युटी लावा 5-5, 10-10, 20-20 लोकांची डेली, की त्या कढईला दगडावर घासून घासून त्याचा चुरा बनवून यमुनेत फेका. ना रहेगा बांस ना रहेगी बांसुरी. सगळ्यांना खूप छान वाटले की भगवान श्रीकृष्णाने तर कमाल केली, वाह भगवान वाह भगवान. कारण ते गुरु पण होते, श्रीकृष्णजी आध्यात्मिक गुरु पण होते त्यांचे, पांडवांचे आणि यादवांचे. तर ही गोष्ट ऐकून सगळ्यांना आनंद झाला की बाबा ठीक आहे, ना रहेगा बांस ना रहेगी बांसुरी. लावली 20-20, 50-50 लोकांची सेवा, की जा जिथे भगवानांनी सांगितलं त्या क्षेत्रात जाऊन, प्रभास क्षेत्रात, आणि यमुनेच्या किनाऱ्यावर दगडावर घासून घासून चुरा बनवा. आता घासण्याआधी दोन्ही कड्या होत्या, त्या तोडल्या पहिल्या तर वेगवेगळ्या पकडण्याच्या. आता त्या कड्या घासायची ड्युटी वेगळी दिली, 4-4, 5-5 जणांची, की तुम्ही कितीही दिवसात घासा यांना. बाकीच्यांनी ती कढई घासून चुरा बनवला. एकाच्या जवळ 2-4 जणांना कडी मिळाली होती, त्याची लास्टमध्ये थोडीशी राहिली होती, ती गोल गोल अशी चमकणारी, कारण ती घासल्याने चारी बाजूंनी चमकत होती ती. तर त्याने विचार केला, जो आळशी होता, सगळ्यांनी आपले काम केले, माझ्याकडून घासले गेले नाही, तर त्याने विचार केला की या एका कडीने काय वीज कोसळणार. जशीच्या तशी त्याने जंगलात त्या यमुनेत फेकली ती कडी. बाकी सगळी कढई घासली होती, तिचा चुरा बनवला. आता ती कोण्या माशाने खाद्यपदार्थ समजून खाल्ली. त्या माशाला पकडले एका शिकाऱ्याने, ज्याचे नाव बालिया नावाचा एक शिकारी होता, जो कोळी होता. त्याने पकडून मासा जेव्हा घेऊन गेला, जेव्हा कापला, मासा कापला तेव्हा त्यातून तो पांढरा धातू निघाला, खूप चमकणारा. तर शिकाऱ्याला वाटले की असो वा नसो, हा चांगला धातू असेल की ही चांदी तर नसेल. तो घेऊन गेला सोनाराकडे. सोनार म्हणू लागला की बाबा ही चांदी नाहीये, धातू चांगला आहे. तो लोहाराकडे घेऊन गेला. लोहार म्हणाला की खूप चांगले लोखंड आहे आणि याचे काय बनवू. तर शिकाऱ्याने म्हटले की माझ्या या बाणाच्या पुढचा ॲरो बनव, माझ्या डोक्यावर घाल, ते बनवून विषाक्त बनव. तर त्याच्या बाणाचा जो बाण असतो तीराचा, त्या बाणाच्या पुढे एक ॲरो असतो तीक्ष्ण, कारण की तो पशुपक्ष्याला जाऊन सरळ लागेल, मारेल त्याला. तर तो विषाक्त बनवून घेतला. तिकडून काही दिवसांनंतर तिकडे त्यांनी जो चुरा फेकला होता यमुनेत, त्याचे गवत उगवले, जसे डाब, कुश, जसे कुश असतात ना, कुशाप्रमाणे. आणि जसे कुश पाहिला असेल, कुशाप्रमाणे पानांचे, आणि अत्यंत धारदार पाने त्याची, जसे आम्हाला माहिती आहे, जसे काही वेळा डाब असते ज्याला कुश म्हणतात, कुशा, त्याची इतकी तीक्ष्ण पाने असतात, बोटाला घासले गेले तर बोट कापले जाते त्याने, अर्ध्यापेक्षा जास्त कापले जाते, अर्धे.
इतकी धारदार पाने असतात, परंतु ते तर दुर्वासाच्या शापाने शापित होते. ते एक असे गवत उगवले. तिकडे काय झाले काही दिवसांनंतर, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षांनंतर काय झाले, आपापसात द्वारकेत भांडणे चालू झाली. छोट्या मोठ्यांची लाज राहिली नाही. थोड्याशा गोष्टीवरून मारकाट, मारणे कापणे चालू झाले. थोड्याशा गोष्टीवरून कत्तली करू लागले. मग गावातले लोक, पहिले धार्मिक खूप होते, आत्तापर्यंत होत होते, गावात कोणतीही आपत्ती असेल तर साधू संतांकडून त्याचा विकल्प, त्याचा उपाय मागत होते की कोणत्या प्रकारे शांती असू दे नगरात. तर त्यांच्याकडे तर श्रीकृष्णच होते फायनल, फर्स्ट आणि फायनल, लास्ट अँड फायनल. श्रीकृष्णजींच्याकडे गेले. श्रीकृष्णजींनी सांगितले, भगवान माहीत नाही नगरात काय झाले, काय घुसले नगरात, कोणी कोणाचे म्हणणे ऐकायला तयार नाही, मोठ्या छोट्यांची लाज राहिली नाही. छोटीशी गोष्ट असेल, मारामारी कत्तली होत आहेत. भगवान काही दया करा, काही उपाय सांगा याचा. तर श्रीकृष्णजींनी काय उपाय सांगितला की तुमच्यावर दुर्वासाजींचा जो शाप आहे तो प्रभावी झाला, तो फळत आहे. तर खूप चिंतित झाले. पहिले तर भगवानाने उपाय सांगितला होता की साऱ्या कढईला घासून घासून चुरा बनवून टाकून द्या यमुनेत, ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी. तेव्हा या म्हणण्याने संतोष मिळाला होता लोकांना की चला झालं समाधान. आणि आज परत श्रीकृष्णजी हेच सांगत आहेत की दुर्वासाजींचा शाप तुमच्यावर फळत आहे. आता ते त्यांच्या तोंडाकडे बघत आहेत, परंतु आपली बुद्धी इतकं काम नाही करत. जसे आपण पण असे दुःखी होतो, पहिले जात होतो कोणत्या गुरुकडे, काही आपले दुःख घेऊन, तो काही उपाय सांगत होता. मग दुसऱ्या वेळेस अजून कोणता उपाय सांगत होता. तिसऱ्या वेळेस सांगायचा की हे तर तुझ्या भाग्यातच आहे, तुला भोगायलाच लागेल. मग पहिली रिकामी उजी व्हायला का सांगत होते. असेही या सगळ्यांची हीच स्थिती आहे. तर श्रीकृष्णजींनी पहिले हे सांगितले होते, मग आता सांगत आहेत की हे तर भोगायलाच लागेल तुम्हाला. आता हे फळले तर परत उपाय विचारला की भगवान मग आता तुम्ही उपाय सांगा. असे करा, जितके पण नर यादव आहेत, पुरुष, मेल ओनली, जरी नवजात शिशु पण असला तरी प्रभास क्षेत्राला जा, जिथे ती कढई घासली होती आणि चुरा टाकून दिला होता, तिथे गवत उगवले इतके मोठे मोठे की तिथे जाऊन सगळेच्या सगळे यमुनेत स्नान करून या. तुम्ही पापमुक्त व्हाल, शापमुक्त व्हाल यमुनेत न्हाण्याने, स्नान केल्याने. आता सगळे खूप प्रसन्न झाले की खूप सरळ उपाय सांगितला भगवानाने. आणि सगळे आपापल्या मुलांना, नवजात शिशु जो त्याच दिवशी जन्मला होता त्या मुलाला, ओनली मुलांना घेऊन गेले बरोबर आणि पोहोचले 56 कोटी तिथे. पहिल्यांदा स्नान केले गेल्या गेल्या, कारण की आमचा शाप दूर होईल, पाप हा शाप नाश हो, शाप संपून जाओ. आणि बाहेर येताच पहिले धुसमूस चालूच होती सगळ्यात. त्यात तू काय म्हटले होतेस त्या दिवशी, तू काय म्हटलंस त्या दिवशी, सगळे एकत्र जमले. तोपर्यंत कधी कधी भेटायचे ते. बाहेर येताच ते एकमेकांना शिव्याशाप, हाणामारी आणि गवत उपटायचे, गवत घ्यायचे आणि मारायचे, मानेला लागून आरपार व्हायचे, तलवारीचे काम करू लागले ते गवत. आणि 56 कोटी यादव कापून मेले. गेले होते तिथे शाप नाश करायला आणि आपलाच नाश केला तिथे जाऊन. श्रीकृष्णजींनी सांगितलेल्या उपायानुसार त्यांचा शाप तर दूर झाला नाही, शापाचा नाश झाला नाही, यादवांचा नाश झाला. आता इथे परमात्मा सांगतात, गरीबदासजी सांगतात की तुम कौन राम का जपते जापम, अर्थात कटे ना ये तीनों तापम. समर्थ का शरणाग हो, रंग होरी हो, भाई कदे न हो ए काज राम, रंग होरी हो. की समर्थाला शरण या, तुमचा कधी ब्रह्मनिरास नाही होणार आणि या तिन्ही तापांचा नाश होईल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951.
7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.